नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत आगरी कोळी पद्धतीचं नारळी भात. हा भात जो आहे ना, तो इतका अप्रतिम लागतो की जो नॉनव्हेज बरोबर सुद्धा खूप सुंदर लागतो आणि व्हेज बरोबर सुद्धा. याची टेस्ट इतकी अप्रतिम आहे ना की एकदा खाल्लं ना का तुम्ही परत बनवणार म्हणजे बनवणारच. इतकी अप्रतिम टेस्ट आहे हिची. चला तर आपण पाहूया कसं बनवायचं ते. खूप सोपी पद्धत आहे. अर्धा नारळ घेतलेला आहे, ओला नारळ आहे हा. नारळ आपण मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट करून दूध काढून घेऊया. त्याला बारीक करून त्याचा अशा पद्धतीने चाळणी ठेवून आपण दूध काढून घेऊ शकतो. तुम्हाला जर नारळी भात करताना त्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्सरमध्ये नारळ वाटून डायरेक्टली टाकायचं असेल तर तसं सुद्धा टाकू शकता, पण असं दूध काढून टाकल्यावर खूप सुंदर लागते त्याची टेस्ट. आता इथे मी 2 चमचे तेल आणि 3 चमचे आपलं घरचं साजूक तूप घेतलेलं आहे. तेजपत्ता, दालचिनी, काळी वेलची जी मसाला वेलची असते ती, लवंग घेतलेले आहेत, मिरी घेतलेली आहे. आता त्यात मी एक मीडियम साईजचा छोटा कांदा असतो ना तो घेतलेला आहे. त्याला आपण चांगलं परतायचं. जर त्याला चांगलं परतलं नाही ना तर मग त्याची अशी गोडसर टेस्ट येते. म्हणून त्याला जास्त असं चांगलं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं. हळद टाकलेली आहे. आता त्यात आपले धुतलेले तांदूळ घेतलेले आहेत. ते तुम्ही बासमती घेऊ शकता किंवा आपल्या घरात जे वापरतो ना ते सुद्धा तांदूळ तुम्ही घेऊ शकता. हा भात जेव्हा आपण खातो ना इतका अप्रतिम लागतो ना, खूप सुंदर लागतो. माझ्या मुलांची तर फेवरेट. त्यांना याच्यासमोर बिर्याणी दिली किंवा पुलाव दिला त्यांना हाच भात खूप आवडतो. आता आपलं थोडंसं परतून झालेलं आहे तुपावर. आता त्यात आपण नारळाचं जो दूध काढलेला आहे ना तर तो टाकून घेऊया. आता ह्यात आपण गरम मसाला टाकून घेतोय. वेलची पावडर आहे आणि आपला जायफळ असतो ना तर तो मी अर्धा जायफळ घेतलेला आहे, त्याची पावडर केलेली आहे आणि ती टाकली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. पाहू शकतात किती सुंदर दिसतोय. मी फक्त फोडणी दिलेली आहे आता तरी पूर्ण घरामध्ये इतका सुगंध सुटलेला आहे ना, खूप सुगंध येतो आहे. पूर्ण घरामध्ये सुगंध पसरलेला आहे त्याचा. हा आता गरम आहे ना तर थोडासा स्टिकी असेल, थोडासा, जास्त नाही. आणि थोडासा आपला वाफ निघाली, थंड झालं ना थोडंसं की मग तो सरसरीत असं होईल आणि लागायला खूप सुंदर लागतो. प्रत्येक दाणा आहे ना थोडासा थंड झाला ना, वाफ निघून गेली की प्रत्येक दाणा असा वेगवेगळा होईल त्याचा. आता आपला भात तयार झालेला आहे. सिंपल रेसिपी आहे पण त्याची चव खूप छान आहे. खूप डिलिशियस लागतं. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हां, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि एकदा करून पहा, नक्की करून पहा, खूप सुंदर लागतो. माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू. तुम्ही पाहू शकता माझा मुलगा कसा मध्ये करतोय.
हा बघा.